एक क्रीम द्या फेरान लावली. अरे आटापना बायांच्या वर नटत तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. अरे माझला का रे धनगरड्यांनो माजुरी आवला दे बाबा ही उचला कोकरच चालवलं ती पोरगी नाही चालवलं लुटमार करून खाते तू बाळ ताणून मारी ना. मी अनिल नगरकर या सिनेमामध्ये खलनायकाचं काम केलं. मुळात भाऊला मी माझी फिल्म प्रोड्यूस कर अशासाठी भेटायला गेलो होतो आणि तिथे भाऊनी मला तिथे कळलं की भाऊलाच सिनेमासाठी प्रोड्यूसर हवा आहे आणि तिथे मला सांगितलं की माझ्या सिनेमात तुम्ही काम कराल का म्हणून. तर मी मुळात हे होतं की काय हा ग्रामीण दिग्दर्शक आहे आणि काहीतरी सासू सुनांवरची फिल्म करेल म्हणून मी त्याला टाळाटाळीची उत्तरं दिली. मग नंतर त्याचं स्क्रिप्टचं नरेशन ऐकल्यानंतर मी त्यावर विचार मला आवडलं होतं ते कॅरेक्टर आणि मग मी त्याला हो म्हटलं. आणि सिनेमामधली एक अशी घटना होती की म्हणजे एकूण सिनेमाचं जे बजेट वाढलं त्यात थोडंसं माझा पण भाग होता वाढवण्यासाठी की सिनेमामध्ये फाईट सिक्वेन्स होता आणि फाईट सिक्वेन्सवर मी अगेन्स्ट होतो. म्हणजे मला त्याआधी ॲक्सिडेंट झाला होता आणि मी भाऊला सांगितलं होतं की आपल्याला फाईट करायची असेल तर तू फाईट मास्टर घे मगच फाईट करतो. तो म्हणत नव्हता नको आपल्याला फाईट मास्टर वगैरे असं म्हटलं नाही फाईट मास्टरशिवाय मी फाईट करणार नाही. आणि त्या दिवशी त्यांनी फाईट मास्टर आणले. फाईट प्रचंड अशी जी हिंदी सिनेमात वगैरे असते अशी कोयते वगैरे घेऊन त्या पद्धतीची फाईट झाली. फाईट झाल्यानंतर त्या दिवशी रात्री मला भाऊ बोलला की यातलं एकही फुटेज लागणार नाही. मग दुसऱ्या दिवशी भाऊनी त्याच्या पद्धतीने फाईट घेतली. तरी मी नाराज होतो. ते बाजूला घोडे वगैरे होते सगळे ते रानटी घोडे त्यात उधळतात काय काय आणि त्यात ते फाईट झालं. शेवटी फाईट झाल्यानंतर मी तरी नाराज होतो की मला काय एवढं विशेष फाईटबद्दल काय वाटलं नव्हतं. पण त्याचं P+ स्क्रीनिंग पाहिल्यानंतर मी एन्जॉय केलं होतं की खऱ्या अर्थाने भाऊला ज्या पद्धतीचा होतो ते पोचलं होतं व्यवस्थित. आणि सिनेमा का पाहावा असं म्हणाल तर ह्या सिनेमाला इतके नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड आहेत तरीसुद्धा हा सिनेमा एंटरटेनिंग आहे. प्रेक्षकांना जो मसाला हवा असतो तो ह्यामध्ये आहे. सिनेमामध्ये तुम्हाला जर का 2 नायिका हव्या असतील तर त्या सिनेमात 2 हिरोईन्स आहेत. एक हिरो हवा आहे तर हिरो आहे, व्हिलन आहे, शेळ्या आहेत, मेंढरं आहेत. म्हणजे फुल एंटरटेनिंग पॅकेज आहे फुल्ली. म्हणून हा सिनेमा तुम्ही पाहावा. म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये असं हे असतं की याला अवॉर्ड आणि अशा गोष्टी असल्यामुळे फार डोक्याला जड जाईल बघताना ताण होईल अशा पद्धतीचं काही नाही. सिनेमा 22 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि नाही पाहिला तर ताणून मारीन. मी अनिल नगरकर. तुम्ही पाहतात ओनली मी.